हे पाहावं लागेल। तर उद्धव ठाकरे थोड्याच वेळात सेना भवनात येणार आहेत। उद्धव ठाकरेंसाठी खरोखर ही मोठी गोष्ट आहे की 4 जागा मुंबईत लढवत असतील तर 4ही जागांवरती त्यांची आघाडी, त्यांचे उमेदवार आघाडीवरती आहेत। राज्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा आकडा आहे, 9 जागी त्यांचे उमेदवार आघाडीवरती आहेत आणि महाविकास आघाडीसाठी सुद्धा 29 जागी उमेदवार आघाडीवर असणं ही मोठी आहे। निकालाआधीच उपपंतप्रधान पदासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे। एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये आता सध्या अटीतटीची लढत आहे आणि एनडीए 297 तर इंडिया आघाडी 238 जागांवर इंडिया आघाडीकडून नितीश कुमारांचं नाव पुढे यायला सुरुवात झालेली आहे। इंडिया आघाडीने आता असा प्रयत्न सुरू केलेला आहे की एनडीए आघाडीतले कोणी घटक पक्ष यायला लागणार असतील, मग ते आता वायएसआर तर नाही आहेत पण तरी सुद्धा वायएसआरना सोबत घेण्याचा प्रयत्न झाला आहे, नितीश कुमारांना सोबत घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे। चंद्राबाबूंसोबत चर्चा झालेली आहे। मधल्या काळात तेजस्वी यादव म्हणाले होते की नितीश कुमार मनाने नाही आहेत भाजप सोबत आणि जरी किती पलटूगिरी त्यांनी केली असली तरी सुद्धा आता या क्षणी भाजपला दूर ठेवण्यासाठी सगळे डाव आखले जात आहेत आणि त्याच्यातूनच आता नितीश कुमार हे उपपंतप्रधान म्हणून त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न केला जातोय बिहारमधल्या त्यांच्या जागा पाहता।